तर चला जास्त वेळ न घेता आपण मैदानाकडे जाऊया. कारण एक चांगला मॅच आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला साई 11 टिगरे तर दुसऱ्या बाजूला बेलपाडा, हे दोन्ही संघ आमने सामने. दोन्ही संघाचे 12 मॅन. प्लीज विनंती असणार आहे की जास्त वेळ घेऊ नका, आपण या. चला मी जोडी मात्र मैदानाच्या आत. एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आत. आणि मला वाटतं इथून मॅच खूप चांगली पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या फेरीचे मॅचेस आता स्टार्ट होत आहेत आणि बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सध्या फॉर्म्युला पाहायला मिळेल. संघाकडून पहिलं षटक ज्याच्या हातात दिलं जातं गोलंदाजी मार्कवर अशोक पहिलं षटक घेऊन. थोडंसं मी आमच्या व्ह्यूवरची माफी मागेल, कारण सध्या बॉल फॉलो होणार नाही, कारण आमचे कॅमेरामॅन सध्या भोजन करत आहेत. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की सध्या बॉल फॉलो होणार नाही एखादी इनिंग. त्याबद्दल मी पुन्हा एकदा या चॅनलचा CEO म्हणून थोडीशी तुमची क्षमा मागतो. जय मैदानाच्या आत, कारण विशाल आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आत आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आत घेऊन गोलंदाज अशोक. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा विनंती असणार आहे, चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर अजूनही 5 सामने बाकी आहेत आणि 5 सामने जर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत तर तुम्हाला मात्र वेळेकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. आपण पाहतोय शिवनेरी रोडखड आणि रोडखड ग्रामस्थ आयोजित या आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेली ही मानाची स्पर्धा, आणि या स्पर्धेकडे आपलं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत आहे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. या चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न धावचीच्या रूपानं पहिल्याच चेंडूवर सुसाईड, ज्याला मी क्रिकेटमध्ये सुसाईड म्हणतो. गरज नसताना मात्र विशालला इकडे मात्र परतावं लागतंय. पहिला विकेट पहिल्याच चेंडूवर. टिगरे विरुद्ध बेलपाडा असा हा मॅच सध्या आपल्या भेटीला आलाय. दासगाव संघ कृपया आयोजकांशी भेटा येऊन. दासगाव संघ, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर प्लीज आयोजकांशी येऊन भेटा. नवीन फलंदाज मैदानाच्या सचिन. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद, आणि त्यानंतर आता काय रणनीती असणार आहे साई 11 टिगरेची, याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. चेक, हॅलो चेक. तर पहिला गडी बाद झाल्यानंतर पहा इथे मात्र सिंगल्सनी स्ट्राईक रोटेट केली जाते. सचिन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंगेश. मंगेशनी मात्र आपला खाता खोललाय आणि संघाचा सुद्धा धावसंख्या जाऊन पोहोचते 1-1. माफ करा, मंगेश बाद झालाय. विशालने आपला आणि संघाचं खातं खोललं. सचिन आता स्ट्राईकवर. धावसंख्या फलकावर आहे 1. चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला समजलाच नाही. अप्रतिम गोलंदाजी. पण तू या आधीच्या मॅचमध्ये जो गोलंदाज, ज्या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलं, एक आगवेगळी ॲक्शन, मला वाटते ती आगवेगळी ॲक्शन नक्कीच प्रत्येकाच्या मनात भरणारी होती, कारण चेंडू टाकताना जो रिलीज पॉईंट आहे तो काही वेगळा होता. याही पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. सिंगल मात्र मिळेल. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र 2. 4 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आत. बेलपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर आपण पाहतोय की सध्या साई 11 टिगरे संघाची स्थिती थोडीशी नाजूक अवस्थेत आहे ती, आणि या नाजूक अवस्थेतून ते कसे बाहेर निघणार याकडे लक्ष असणार आहे. 4 चेंडू 2. ऑप्शन बाहेरचा चेंडू. याही मात्र चेंडू पूल केलाय. पूल पॉवरफुल आहे का? तिकडे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणाती शिवनेरी बच्या सन्मानात षटकार. ज्या पद्धतीने हा फटका लागला, शॉर्ट बॉल होता, पूल पॉवरफुल पाहायला मिळाला, आणि चेंडू सरळ डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. धावसंख्या फलकावर आहे 8 धावा. 5 चेंडू झालेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. मी
रवींद्र बाबर साहेबांचा आभारी आहे, कारण ज्यांच्या माध्यमातून बॉल पाठवायचा. लास्ट बॉल आहे सर, लास्ट बॉल आहे. एक बॉल शिल्लक आहे सर. पहिल्या चेंडूवर रन आउट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार. एक चेंडू बाकी आहे. एक डॉट आहे, फक्त एकच डॉट आहे. एकच डॉट आहे. ओके, षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 8 ऑन बोर्ड. साई 11 टिगरे संघ 8 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत जाईल. सामना हा 4 षटकांचा आहे. 4 षटकं टाकण्यासाठी मला वाटतं आधी पहिली 3 षटकं टाकण्यासाठी तुम्ही फक्त 12 मिनिटं घ्या, त्यापेक्षा जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण अजूनही 5 मॅचेस बाकी आहेत. यानंतर अजून 4 मॅचेस बाकी आहेत आणि वेळेकडे लक्ष दिलं तर 2:22 दुपारचं सत्र आहे आणि त्यानंतर संध्याकाळचं सत्र येणार आहे. त्यामुळे थोडंसं जर घाई केली तर मला वाटतं तुम्हाला चांगले मॅचेस खेळायला मिळतील, नो डाऊट. आज लो गट म्हणजे आपण ज्या संघांना म्हणतो की नौखे संघ, आणि नौख्या संघांना इकडे मात्र चान्स दिला गेला येतोय. इथे मात्र चेंडू आपली दिशा बदलतोय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, तोपर्यंत 2 धावा. गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज अनिकेत, आणि आता इकडे 2 धावा. धावसंख्या फलकार आहे 10 ऑन बोर्ड. दुसरा षटक मार्ग असतंय. शिवनेरी ब रोडखड आयोजित शिवनेरी ब रोडखड चषक 20-25. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटवर नीटचा येत नाही आहे. बॅटर मात्र इकडे चेंडू पासून वंचित राहतोय. डॉट बॉल. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 10-1. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आत. इकडे मात्र हा चेंडू पुढचा चेंडू इकडे मात्र धावसंख्येकडे नजर द्यावी लागणार आहे. धावसंख्या कुठे जाईल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. एका पाठोपाठ एक सध्या मात्र गडी बाद होत आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 14. या धावसंख्येवर अजून एक गडी बाद होत आहे. कॉट अँड बोल्ड आपण पाहतोय इथे मात्र कॉट घेतली जाते आणि इकडे मात्र कॅच रूपानं हा गडी बाद होतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय पाहायला एकंदरीत मिळेल. धावसंख्या फलकावर आहे 14. साई 11 टिगरे विरुद्ध दुसऱ्या बाजूला बेलपाडा हा सामना सध्या सुरू आहे. शेवटचा बॉल सेकंड ओव्हरचा. गोलंदाज अनिकेत. हो, याही मात्र स्वतःला ऍडजस्ट केलं फलंदाजांनी शेवटच्या मुमेंटला स्वतःला मात्र तिकडे ऍडजस्ट करत. 1 धाव मात्र मिळेल. अजयनी मात्र 1 धाव्याने आपलं खातं खोललंय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शिवनेरी ब रोडखड चषक 20-25 सर्व आदिवासी समाज बांधवांसाठी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस.
सकाळच्या सत्रात आपण थोडंसं पाहिलं की आवाज नव्हता, कारण आमच्या एका बांधवांचं इकडे निधन झालं, त्यामुळे सकाळपासून थोडासा माईक बंद होता. परंतु दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा माईक ऑन होतोय आणि त्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. जय पुन्हा एकदा मैदानाच्या 2 षटकं 15 धावा आणि संघाकडून 30 षटक घेऊन गोलंदाजी मार्कर कुणाल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगमधील. 4 मिनिटं ऑलरेडी घेतली गेलेली आहेत त्या षटकाला. पहिला चेंडू यावेळी मात्र लेगस्टिकच्या बाहेर जातोय. पंच सांगतात इट्स अ वाईड. आमची जी बोलीभाषा आहे मांगेली, त्याच्यामध्ये या चेंडूला आम्ही म्हणतो फुकटसो बॉल, फुकटशी रन. काही गरज नसताना खराब चेंडू टाकणं आणि अशावेळी 1 धाव मात्र इकडे मिळते. धावसंख्या फलकार आहे 16 ऑन बोर्ड, 16. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू नीटचा फईवर येत नाही आहे. सिंगल्स आणि डबल्सवर सध्या कन्वर्ट केला जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या फलकावर आहे 18, 18. 18वर 2. साई इलेव्हन टिगरे संघ आता मात्र चांगल्या सुस्थितीत येतोय. खरं तर श्रीलाई व्हिडिओचे कॅमेरामॅन हितेश पागदरे सध्या भोजन करत आहेत, त्यामुळे ते थोडेसे शांत आहेत. मात्र सकाळपासून खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉ चेंडू होता. हवेत चेंडू आहे. चेंडू जाईल कव्हरकडे. कव्हरचा खेळाडू थोडासा फंबल होत आहे आणि ते धड पकड होत आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या फलकावर लागते 20 ऑन बोर्ड, 20 धावा. साई इलेव्हन टिगरे संघ पहिल्या षटकात असं वाटलं होतं की धावा होतच नाहीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलाय. खरं तर धावसंख्या पोचतोय 20वर. षटक क्रमांक 3 आहे साई इलेव्हन टिगरे विरुद्ध बेलपाडा. असा हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. शॉर्ट बॉल होता. चेंडू नीटचा बॅटवर आला नाही. यशरक्षक चुकी करत नाही आणि पुन्हा एकदा एक अजून विकेट येत आहे. विकेट डाऊन. चांगला झेल पकडला गेला यशरक्षकाकडून. विकेट नंबर 3. चेंडू झाले 3. साई इलेव्हन टिगरे आतापर्यंत 20वर 3 सध्याची स्थिती. नवीन फलंदाज मैदानाच्या आत भावेश. भावेश आता आपल्या संघाला कशा पद्धतीने सावरेल. खरं तर अजून जर विचार केला 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये कमीत कमीत 15 ते 20 धावा जर आल्या तर नक्की एक फायटिंग स्कोअर म्हणून या मैदानावर पाहिला जाईल. 6 हिट चे चेंडू आपण या स्पर्धेत पाहतोय सध्या तरी, परंतु उद्या कदाचित ते वेगळे पाहायला मिळू शकतात. ह्याकडे लक्ष असणार आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल्स रिमेनिंग. काय पाहायला मिळेल एकंदरीत 20वर 3. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. पहिल्या इनिंगमध्ये साई इलेव्हन टिगरे नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर पहिली फलंदाजी करताना. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. याला मात्र चांगला फटका केला. तिकडे मात्र डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू बनतोय दर्शक. चेंडू सीमारेषा पार. खणखणाती शिवनिर्भी रोडकरच्या सन्मानात चौकार. 4. 24 धावा फलकावर आहेत. 3रा षटक मार्गस्थ. 3ऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. खरं तर मॅचेस खूप रंगतदार व्हाव्या हेच आयोजनाचं महत्त्व असतं. म्हणून प्रत्येक संघाला आम्ही नेहमी म्हणतो की वेळेचं भान पाळा. वेळ ही कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळेवर या आणि चांगल्या षटकांचे मॅचेस खेळा. हो, या थोडासा चांगला चेंडू बॅक ऑफ द लेंथ ज्याला म्हटलं जातं. चेंडूचा जो टप्पा आहे ना तो आता बदलला गेला. या आधीचा चेंडू थोडासा शॉर्ट बॉल होता. यावेळी चेंडू पाठीमागे ठेवला. फलंदाजाच्या रीचमध्ये नाही ठेवला. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिरावली 24वर 3. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. गोलंदाजी मार्कवर कुणाल. 1 विकेट. 9 धावा खर्च केले आतापर्यंत. इथे मात्र डाऊन द ट्रॅक येण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. हा विकेट येऊ शकतो. इथे मात्र झेल सुटतोय आणि फलंदाजाला मात्र इकडे जीवदान दिलं जात आहे. क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस हे नेहमी म्हटलं जातं. इथे धावसंख्या 2 वाढेल. 3 षटकं 26 धावा. शेवटचे 6 चेंडू लास्ट 6 बॉल्स. काय पाहायला मिळेल. चला घाई करा मित्रांनो. वेळेचं बंधन पाळा. श्रीलाई व्हिडिओज कालच्या दिवसात गुजरातला होते. गुजरातची स्पर्धा काल कव्हर केली आणि त्यानंतर आज या सफाईमध्ये आपण पाहतोय लगातार श्रीलाई व्हिडिओज तुमच्यापर्यंत अनेक मॅचेस हे लाईव्ह घेऊन येतो आणि याच पुढच्याच महिन्यात ह्याच श्रीलाई व्हिडिओज पुन्हा एकदा परदेशवारीसाठी निघेल आणि कतारला एशियन क्रिकेट लीगच्या स्पर्धेत तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही लाईव्ह पाहायला मिळतील. 19 पासून ती स्पर्धा सुरू होते कतारला.
याही पहिला चेंडू विनोद आलाय, पहिला चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली आहे ती 26, लॉस ऑफ 3. अजून एक स्पर्धा जी उद्भवायला येईल, उद्भवा प्रीमियर लीग, जिथे 11 दिवस पुन्हा एकदा तुम्हाला लाईव्ह ॲक्शन पाहायला मिळेल. त्यामध्ये एक ओपन पॅनल आहे जिकडे विरू बाबरे ला तुम्ही इन ॲक्शन पाहतील. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे आणि इकडे मात्र फलंदाज बॅक टू दी पवेलियन. झेल मात्र इकडे पकडला गेलाय आणि फलंदाजाचा खेळ मात्र इकडे संपतोय. विशाल बॅक टू द पवेलियन. पाहूया नवीन फलंदाज कोण येणार. कदाचित भावेशला स्ट्राईक येणं महत्वाचं आहे. भावेशने 3 चेंडू खेळलेत, 6 धावा त्याने केलेत, परंतु इथे सध्या तरी फलंदाज विशाल ज्यांनी एक षटकार त्यांनी खेचला होता, परंतु तेवढी प्रॉमिसिंग फलंदाजी नाही पाहायला मिळाली. नवीन बॅटर शैलेश नंबर 6 वर. खरं तर नंबर 6, 7 हे खूप क्रिकेटमध्ये महत्त्वाचे समजले जातात, कारण आपण नेहमी म्हणतो की जेव्हा डेथ ओव्हर्स असतात, डेथ ओव्हर्समध्ये या फलंदाजांची खरी तर परीक्षा असते आणि आता पुन्हा एकदा परीक्षा आहे ती फलंदाज शैलेशची. शैलेश कशा पद्धतीने इकडे फलंदाजी करतो. शेवटचे 4 बॉल्स, 4 मध्ये किती, मला तरी मते अजून 10 धावा आल्या तर नक्की एक फायटिंग स्कोअर पाहायला मिळू शकतो, नो डाऊट. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, या मला ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू बॅटवर नीटचा येत नाही. असं वाटलं की स्टिकरवर वरती चेंडू लागला. सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. शेवटचे 3 चेंडू. नवीन फलंदाज शैलेशने मात्र आपलं खातं खोललंय. भावेश ऑन स्ट्राईक. भावेशकडून आता संघाला नक्की आशा असणार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सर हातात दिलाय. वन बाउन्स त्यांच्या हातात मात्र चेंडू जातोय. पहा हातामध्ये ज्या पद्धतीने हा विकेट जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती आतापर्यंत. संजय न्यूमॅनिन. संजय काय करेल. शेवटचे 2 चेंडू, लास्ट 2 बॉल्स. 27 वर 5 सध्याची स्थिती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद. या षटकात 2 विकेट्स महत्वाचे. शॉर्ट बॉल होता, खराब चेंडू होता, फायदा उचलला होता. पाहायचं पंच काय सांगतात. पंच सांगतील पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईटच्या रूपाने या 2 धावा. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 29, 29 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू खूप महत्वाचे, अति महत्वाचे, कारण विनोद चांगली गोलंदाजी करत होता. एकच धाव त्यांनी खर्च केली होती. हा खराब चेंडू, 2 धावा आल्या. शॉर्ट बॉल होता, त्याला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. चेंडू खूप उंचावर गेलाय आणि हा क्षेत्ररक्षक कोणतीच चुकी करत नाही. दुसरा झेल याच षटकामध्ये त्याच्याकडे येतोय आणि गडी क्रमांक 6 बाद होतोय. 8व्या नंबरसाठी कोण जाणार. हा शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल. चला घाई करा मित्रांनो. शेवटचा चेंडू आणि तो खेळण्यासाठी मला वाटतं अजून फलंदाज वाट बघतोय. तुमचा एंजुलो मॅथ्यूज नो बाबा, याची दक्षता घ्या, कारण एकमात्र फलंदाज जो खूप वर्षानंतर जो आपण पाहिला असेल टाइम आउटच्या रूपाने बाद झाला, तो सुद्धा वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत, जिकडे बांगलादेशनी त्याच्यावर टाइम आउटचं अपील केला आणि तेव्हा एंजेलो मॅथ्यूजला परतावा लागला. फक्त हेल्मेटचा बेल्ट तुटला होता आणि त्यासाठी त्याला वेळ झाला. इकडे मात्र ऑकवर्ड पोझिशन मध्ये आला होता फलंदाज. एक बायच्या रूपाने मात्र ही धाव मिळेल का. बॅट यस, बायच्या रूपाने. षटक क्रमांक इकडे मात्र 4 संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 30 आणि 31 धावांचं आव्हानाचा पाठलाग इकडे मात्र करायचं.
कॉमेंट बॉक्समध्ये मी चिराग मॅन मात्र इकडेच थांबतो. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. एकत्र पाहत राहा शिवनेरी रोडखड प्रेझेंट. शिवनेरी रोडखड चषक 20-25 आणि सेकंड इनिंगमध्ये आकाश तुमच्याबरोबर जोडले जातात. मी घेतो एक छोटीशी विश्रांती. आम्ही हे गेलो आणि असे आलो. धन्यवाद. चला तर तांदूळवाडी आणि भोगाडीपाडा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला तर बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर 31 धावांचं आव्हान उभारलं गेलंय. ते म्हणजेच बेलपाडा संघाच्या समोर तिगरे संघानं नक्कीच आपण जर पाहिलं तर 31 धावांचं लक्ष उभारलं गेलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले शैलेश आणि कुणाल. इथे मात्र पहिला चेंडू कटचा फटका पाहायला मिळाला पॉईंटच्या दिशेने. एकदा परिपूर्ण केले गेले. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, परंतु एकच धावावरती मात्र समाधान मानला जातो. आणि या एकेरीने मात्र आपण जर पाहिलं तर संघाचा इथे श्री गणेश होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर लोएस्ट स्कोरिंगच्या मॅच मात्र पाहायला मिळत आहेत. बघा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. कार्पेटला रोल करत थोडीशी मिस फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. आणि इथे मात्र एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल. आणि या दुहेरीने मात्र धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाते. ती म्हणजे 3 या आकड्यावरती. नक्कीच बघूया पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू. ते मात्र कुणाल मात्र डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या तर पाहिजे धावसंख्या स्थिरावली गेली 3 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर 8च्या रिक्वायर्ड रन रेटने मात्र या धावा जमवाव्या लागतील. त्या म्हणजेच बेलपाडा संघाला. बघूया षटकातला पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पाहायला मिळेल. चेंज ऑफ पेस. नक्कीच डॉट चेंडू येत असताना
तांदवडी संघ आणि भोगाडीपाडा संघ दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच पुढचा चेंडू असेल यावेळेला पुन्हा एकदा अपील तर केली जाते, परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच कॅचच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतो तो म्हणजेच बेलपाडा संघाला कुणालच्या स्वरूपात. काय कमालीची आतापर्यंत गोलंदाजी हाताळले गेले. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती डबल आणि तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट आणि पाचव्या चेंडूवरती मात्र कुणाल बाद होतोय. नक्कीच आता मात्र नवीन फलंदाज कोण मैदानाच्या आतमध्ये जाईल कुणालच्या जागेसाठी. नक्कीच गौतम मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. नक्कीच पुढचा चेंडू ते मात्र आपण जर बघितलं तर नक्कीच वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मात्र इथे जमा होते, ते म्हणजेच बेलपाडा संघाच्या खात्यात. आणि आपण जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 4 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ आहे ना बाकी. नक्कीच दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल तांदवडे आणि भोगाडीपाडा संघाच्या दोन संघांमध्ये. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतो. इथे मात्र कुठलीच चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. गौतम मात्र परततोय तंबूच्या आसराला. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये काही कमालीची गोलंदाजी हाताळली गेली. 4 धावा देऊन 2 महत्वपूर्ण मोहरे मात्र टिपले गेले. नक्कीच सरांनी सांगितलं होतं बेस्ट विरुद्ध बेस्ट. हाय बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर गौतम बाद झाल्यानंतर त्याच्या जाण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर शैलेश मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदेश दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला, फक्त दिशा दाखवली आणि इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरी धावेने मात्र धाव फलक पुढे सरसावला जाते म्हणजे 5 या आकडेवरती. पुन्हा एकदा षटकाचा दुसरा चेंडू. इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू असेल आणि काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल तिगरी संघाच्या माध्यमातून. आणि इथे जर सामना मात्र विजयी व्हायचा असेल बेलपाडा संघाला तर नक्कीच एकदम मोठे फटके मारणे अनिवार्य असेल, गरजेचं असेल. बघूया यावेळेला पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार आणि या 4 धावेने आपण जर पाहिजे धाव फलक पुढे सरसावते ते म्हणजेच जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळला होता. एक संधी सुद्धा चालू आली होती झेलबाद करण्याची, परंतु आपण जर पाहिलं तर चौकार होतोय. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ते मात्र अकोटबल चेंडू, बॅट आणि बॉलचं कुठलंही कनेक्शन नाहीये. रनआउटची संधी होती परंतु आपण जर पाहिलं तर इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 या आकड्यावर. माफी असो 10 या आकड्यावर.
ओके पुढचा चेंडू नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर इनसाइड एज लागली होती आणि हा मात्र डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आपण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 10 वरती स्थिरावले गेले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूमध्ये मात्र 6 धावा खर्च करतोय गोलंदाज संदेश. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय आणि संदेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत खूपच सुरेख अशी गोलंदाजी. बघा पुढचा चेंडू यावेळेला फटका फसलाय की काय आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर काही कमालीची नक्कीच चांगली झेल पाहायला मिळाली आणि आपण जर पाहिलं 2 षटका अखेर धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 10 या आकड्यावरती आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच की आता जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकात मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण जर दुसरं षटक पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्यात आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर काही कमालीची गोलंदाजी दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अक्षरी 4 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण मोहरे मात्र टिपले. त्यानंतर आपण पाहिले तर संदेशने देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. आता मात्र नवीन गोलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीने आपण जर पाहिलं धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करताना पाहायला मिळतोय. नक्कीच यापुढे होणारा सामना तांदुळवाडी आणि भोगाडीपाडा या 2 संघांमध्ये मात्र एक रोमांचक सामना पाहायला मिळेल यात काही हरकत नाही. बघे पुढचा चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर लाऊड अपील आणि नक्कीच पंचांनी मात्र अपीलला उचलून धरलंय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 गडी मात्र बाद झाल्यात आणि 6व्या नंबरवरती फलंदाज मिथून मात्र पाहायला मिळतोय. बघा षटकातला तिसरा चेंडू असेल कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. इथे मात्र चांगला फटका आहे का परंतु इथे मात्र झेलची संधी. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या दुहेरीने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. नक्कीच आता आपण जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 18 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एखादा मोठा फटका मात्र इथे मारावा लागेल फलंदाजांना. आपण जर पाहिलं स्ट्राईक रेटला मिथून पाहायला मिळतोय. या वेळेला काही कमालीचा चेंडू पाहायला मिळतो. नक्कीच रनआउटची संधी. इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर 5वा झटका लागतोय तो म्हणजेच बेलपाडा संघाला. आपण जर पाहिलं तर मिथुनाने 2 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. आता मात्र 8 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक पाहायला मिळतोय.
नक्कीच आपण जर पाहिलं तर 18 धाव्यांची आवश्यकता, 8 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता. कुठला फलंदाज मात्र आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेईल आणि आपल्या संघाला सामना विजयी करून देऊ शकतोय. नक्कीच यापुढचा चेंडू यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव सध्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला आणि ते मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आणि या 2 धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल. ती म्हणजेच जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता, 7 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर सामन्याचं स्वरूप काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज अक्षय आणि संदेशांच्या माध्यमातून. आता मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मागवतो विशालने देखील सुद्धा तेवढीच देखणी गोलंदाजी केली आतापर्यंत. बघा यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 15 वरती स्थिरावली गेले. काय कमालीची गोलंदाजी. बघा शेवटचं षटक असेल आणि 6 चेंडूमध्ये 16 धावेची आवश्यकता असेल. आपण जर पाहिलं तर अक्षय यांनी मात्र 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर संदेश यांनी 6 धावा खर्च केल्या आणि नंतर जर पाहिलं तर विशाल यांनी देखील कमालीची गोलंदाजी हाताळली, मात्र 5 धावा खर्च केल्या. नक्कीच संजय आता मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळते. रनआउटची संधी असेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे मात्र विकेट जात असताना पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच आपण जर पाहिलं तर अशोक मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. त्याच्या जागेने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडू 16 धावेची आवश्यकता. 2 मोठे फटके मात्र जर इथे आला तर सामन्याचं स्वरूप मात्र बदलताना पाहायला मिळेल. पण तो काही कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल. तिगरे संघाच्या माध्यमातून बघूया पुढचा चेंडू यावेळेला. इथे मात्र चांगला फटका कॅर्पेटला रोल करत चेंडू जातो. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर डेफिनेटली इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. आणि या दुहेरीने आपण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या आकड्यावरती. आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. नक्कीच आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला विनोद पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर नक्कीच दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या पुढे सरसवली जाईल ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. 2 मोठे फटके. सामन्याचं स्वरूप मात्र बदलताना पाहायला मिळेल. नक्कीच जर सामना विजयी व्हायचा असेल तर 2 षटकारांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बेलवाडा संघाला. यावेळी चांगला फटका सज्जवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. नक्कीच इथे मात्र रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद होतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर विनोद मात्र बाद होऊन परत असताना प्रभूच्या आसराला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावर. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. नक्कीच नवीन फलंदाज महेंद्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण जर स्ट्राईक एंडला पाहिलं तर अनिकेत पाहायला मिळते. 2 चेंडू 11 धावा. ते मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र आपण जर पाहिलं तर 1 चेंडू 11 धावा. इथे मात्र सामन्यामध्ये कुठला चमत्कार होईल का.
नक्कीच एक चेंडू 11 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला शेवटचा चेंडू, इथे मात्र आखुट्यामध्ये चेंडू, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही, डॉट चेंडू. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर तिघे संघ विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. सर तांदवडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.